शुभ सकाळ मित्रांनो, मी संकेत गाराटे व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आता निघालोय श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी देहू या ठिकाणी। तर चला निघूया। तर मी आता आलोय देहू रोड स्टेशनला। स्टेशनच्या बाहेर आल्यावर आरपीएफ चौकी लागेल। आरपीएफ चौकीच्या बाहेर आलात की तिथे तुम्हाला रिक्षा स्टँड आणि बस स्टँड दोन्ही दिसेल। तर बसचे चार्ज 10 रुपये होतील आणि रिक्षाचे चार्ज 20 रुपये होतील। हे प्रवेशद्वार आहे। आता आपण मंदिरामध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया आणि आपण जाऊया। गणपती बाप्पा मोरया। आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत। गेटवरून आतमध्ये येतानाच पहिलं बजरंगबलींचं मंदिर दिसेल। विठ्ठल रखुमाई मंदिर आहे इथे। देवाचं दर्शन करून आलो आता मी, आणि आतमध्ये कॅमेऱ्याला बंदी होती त्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही। तर आता आपण श्रीराम मंदिरामध्ये जाऊया। जय श्रीराम। या इथे 3D फ्रेम आहेत आणि शेजारीच आपले महाराज आहेत आणि नरसिंहदेव, कृष्णदेव, जय श्रीराम आहेत ते, आणि विठ्ठल देव आहेत। यांची भक्ती करतानाची ही फ्रेम आहे। मंदिराची रचना खूप मस्त गेले। आता हरेश्वर मंदिरामध्ये जाऊया। महादेवांचं मंदिर आहे। इथे गोमुख आहे। गरुड देवांचं मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर आलात की तुम्हाला इथे इंद्रायणी नदी दिसेल। हे बघा, संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आहे। याच्यावरून पालखी नेतात। आपल्याला जर गाथा मंदिरकडे जायचं असेल तर प्रवेशद्वाराच्या ऑपोजिट बाजूला जावं लागेल। आता मी आलोय वैकुंठ स्थान येथे। खूप छान हे वैकुंठ स्थान आहे। हे बघा, हा गेट आहे त्याचा, आणि इथे मंदिर आहे। हे कृष्णदेवांचं मंदिर आहे। ते तिकडे संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रखुमाईंचं मंदिर आहे। हा वड आहे इथे, आणि या
महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांना भेट दिलेली आहे. हे बघा, काही वस्त्र आहेत, नाणी आहेत. तर चला पुढच्या फ्रेम मध्ये बघूया. ही आहे पुढची फ्रेम. या फ्रेम मध्ये संत तुकाराम महाराज आणि त्यांची पत्नी जिजाबाई हे भोजनाला बसलेत झाडाखाली. या फ्रेम मध्ये विठ्ठल देव आहेत, श्रीकृष्ण आहेत आणि तुकाराम महाराज आहेत. या फ्रेम मध्ये संत तुकाराम महाराज आपल्या गावकऱ्यांना घेऊन अभंग भक्तिगीत गाताना दिसत आहेत. सुंदर वाडाचं झाड आहे बघा, पाहू शकता. सावलीच सावली आहे या झाडाखाली. तर चला या मंदिरामध्ये जाऊया आपण. कृष्णदेवांचं हे मंदिर आहे. खूप छान सजवलंय मंदिराला. कृष्णांचं दर्शन घेऊया. जय श्री कृष्ण. आपण आलो गाथा मंदिराच्या गेटवर. हे आहे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे बघा. चला आतमध्ये जाऊया. मंदिरामध्ये स्वागत करण्यासाठी 2 हत्ती आहेत. चार 4145 अभंग आहेत. हे गाथा मंदिरचं प्रवेशद्वार आहे आणि इथूनच पुढे आणल्यावर एक सुंदरसं मंदिर आहे. तर आपण आता तिकडे जात आहोत. या मंदिरामध्ये आलो होतो आपण. गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे आणि हे बजरंगबलींची मूर्ती आहे. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. कृष्ण आणि राधांची मूर्ती आहे इथे. करंजाई मातेचं मंदिर आहे आणि या चिंचेच्या झाडाखाली महादेवांची पिंड आहे. सावलीने मी आता निघालोय आळंदी या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनाला. तर चला निघूया. चालू श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आणि हे समाधी मंदिराचा प्रवेशद्वार आहे. इथून आपले माऊली आहेत इथे. सुंदर रचना केली गेटची. आतमध्ये येताच इथे बजरंगबलींचं मंदिर आहे.
जय बजरंगबली. आणि इथे शेजारी गरुड मंदिर आहे. ही आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. हॉल आहे एक त्याच्यासाठी. हा आहे मंदिराचा परिसर. इथे एक वृक्ष आहे आणि तिकडे एक वृक्ष आहे. आपण आता दर्शनासाठी रांग लावूया. होय. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.